नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर तुमचा साक्षीदार कोर्टात हजर राहिला नाही तर मग मात्र तुमची सनद रद्द होईल, हे माहीत आहे ना तुम्हाला। अर्जुनला हे सगळं माहीत असतं, परंतु अर्जुन शांत राहतो आणि त्यानंतर आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये सायली, चैतन्य सतत आता ऊर्जा आणि इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ना चैतन्याचा फोन इन्स्पेक्टर सावंत उचलत असतात आणि ना सायलीचा फोन ऊर्जा उचलत असते। आता मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात, परंतु आता 5 मिनिटात संपणार आणि त्याच वेळी ऊर्जाची तिथे एंट्री झालेली असते। ऊर्जाने एंट्री केलेली असते। ऊर्जा म्हणते, थांबा जज साहेब, आम्हाला यायला उशीर तर झाला नाही ना? तर आता अर्जुन आणि सायली खुश होतात। तर आता जज साहेब ऑर्डर देत म्हणतात, कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी। अर्जुन म्हणतो की मला माझा आय विटनेस संतोष लांडगे याला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी। जज साहेब परवानगी देताच आता संतोष लांडगे याला अर्जुन प्रश्न करत म्हणतो, संतोष लांडगे, ज्यावेळी शांता यांचा खून झाला त्यावेळी तू तिथेच होतास हो ना? तर संतोष होकार देतो। अर्जुन म्हणतो, बरं, मग मला आता एका प्रश्नाचं उत्तर दे आणि खरं खरं सांग की हा खून नक्की कोणी केला आहे? या खुनाचा खरा आरोपी कोण आहे? तर आता संतोषच्या उत्तराची सर्वच जण वाट पाहत असतात। तर त्यावेळी संतोष उत्तर देत म्हणतो, शांता यांचा खून दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेला नसून तो खून मी केला आहे। आता हे ऐकून कोर्टात सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण चैतन्य, ऊर्जा, सायली, अर्जुन या सगळ्यांनाच माहीत असतं की हा खून तर प्रियाने केलेला आहे, परंतु संतोषने या सगळ्यामध्ये स्वतःचं नाव सांगितलेलं असतं आणि स्वतः आरोपी असल्याचं सांगितलेलं असतं आणि भर कोर्टात त्याने स्वतःलाच आता खुनी समजून कोर्टासमोर तशी साक्ष दिलेली असते। आता इथे मात्र प्रिया खूप खुश होते। प्रिया मनाशीच म्हणते, सायली, अर्जुन, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही हुशार आहात का? पण आता बघा, मी टाकलेली ही खेळी आणि या खेळीत कोण जिंकतं, आताची केस कोण जिंकणार? असं म्हणत आता प्रियाने जे काही कटकारस्थान केलेलं असतं त्या सगळ्याची तिला आठवण होते। ज्यावेळी अधिराजला सोबत घेऊन ती लोणावळ्याला गेलेली असते, त्यावेळी अधिराजला चांगला चकवा देत प्रिया आता संतोषला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते। आता पोलीस स्टेशनला येताच प्रिया संतोषला म्हणते, तू जर सायली अर्जुनच्या तावडीत सापडलास आणि त्यांनी जर तुला कोर्टात हजर केलं आणि तू त्या ठिकाणी जर माझं नाव घेतलं तर तुला हे सगळं काही महागात पडेल। मी मात्र मग तुला सोडणार नाही, कारण माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल। संतोष, मी असं ऐकलं आहे की तुझी बायको सुंदर आहे, मग तिच्या चेहऱ्यावर जर चाकूने ओरखाडे केले तर मग काय होईल? आणि हो, ती आजारी पण आहे, तिचं ऑपरेशन करायचं आहे, हेही मला माहीत आहे। संतोष, तुला जर तुझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं असेल, तिला जर या आजारातून बाहेर काढायचं असेल तर मी तुला मदत करेन आणि माझ्या व्यतिरिक्त तुला कोणीच मदत करणार नाही रे। तुला तर फक्त माझ्याच मदतीची गरज आहे। संतोष, तुला जर वाटत असेल की तुझ्या बायकोचं ऑपरेशन व्हायला हवं तर आता तुला कोर्टात अशी साक्ष द्यावी लागेल की शांताचा खून तूच केलायस। संतोष म्हणतो, काय? तर प्रिया म्हणते की हो, शांताच्या खुनाचा आरोप तुला स्वतःवरच घ्यावा लागेल। तू जेलमध्ये जाशील, पण तुझी बायको लवकरात लवकर बरी होईल, कारण तिचं ऑपरेशन लवकरात लवकर होण्यासाठी मी प्रयत्न करेन, मी तिची काळजी घेईन, हा शब्द आहे माझा, पण त्यासाठी तुला माझं काम करावं लागेल। संतोष म्हणतो, मला फक्त माझी बायको बरी झालेली हवी आहे। तर आता प्रिया म्हणते, होईल, तेही होईल, पण फक्त तू जर कोर्टात मला वाचवलं तरच। आणि त्यावेळी संतोषने निर्णय घेतलेला असतो की जर माझ्या बायकोचा जीव वाचणार असेल तर मी कोर्टात हा खून स्वतःवर घ्यायला तयार आहे। आता ह्या सगळ्यामुळे अर्जुनला तर कोर्टात धक्का बसतोच। अर्जुन आता संतोषला विचारतो, खरंच? त्यावेळी सायली ऊर्जाकडे पाहते। अर्जुन संतोषला म्हणतो, संतोष, तू असं का सांगतोयस की खून तू केलायस? संतोष, हे बघ, शांत हो, तुला कोणी ब्लॅकमेल केलं आहे का? तुला यासाठी कोणी घाबरवलं आहे का? तुला कोणी धमकी दिली आहे का? संतोष, तू खोटं का बोलतोयस? त्यावेळी संतोष म्हणतो, हे बघा, हेच खरं आहे की तो खून मी केला आहे।
त्यावेळी मला शांताचा खूप राग आला होता, पण मी खरं तर शांताचा खून करायला, तिला मारायला गेलोच नव्हतो. पण माझा तोल कसा सुटला मला खरंच माहीत नाही. मला तिचा इतका राग आला होता की तिथला सुरा घेतला आणि तिच्यावर परत परत मी खूप वार केलेत. या सगळ्यातच शांताचा जीव गेला आहे. याला कारणीभूत मी आहे. मी केला आहे शांताचा खून. आणि घडलेला सगळा प्रकार अगदी रंगवून संतोषने कोर्टात सांगितलेला असतो आणि कोर्टाने ती साक्ष ग्राह्यही धरलेली असते. जज साहेब आता सरकारी वकिलांना विचारतात की ॲडव्होकेट प्रभू, तुम्हाला आता संतोष लांडगे यांना काही उलट प्रश्न विचारायचे आहेत का? तर त्यावेळी ते नकार देतात. तर जज साहेब पुन्हा एकदा ॲडव्होकेट प्रभू यांना विचारतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत, त्यांनीच खून केला आहे, असे कुठले पुरावे आहेत का तुमच्याजवळ की जे तुम्हाला कोर्टात सादर करायचे आहेत? त्यावेळी ॲडव्होकेट प्रभू नकार देतात. तर आता जज साहेब म्हणतात, मग मला आता संतोष लांडगे यांची साक्ष ग्राह्य धरावी लागेल. आता जज साहेब आपला निर्णय देत म्हणतात, प्रत्यक्षदर्शनी खून करणाऱ्या व्यक्तीनेच हा खून आपण केला आहे असं स्वतःहून मान्य केलं आहे. त्यामुळेच संतोष लांडगे यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी. तसंच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची या खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका होत आहे. आता एकीकडे अर्जुनची सुटका झाली याचा आनंद तर असतो, परंतु प्रियाने अशी काही खेळी खेळलेली असते की ज्यामुळे प्रियाने स्वतःला यातून वाचवलेलं असतं. त्यामुळे सायली, अर्जुन, चैतन्य हे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की असं नक्की काय घडलं की ज्यामुळे प्रिया यातून बाहेर पडली आणि संतोषने साक्ष बदलली. आत्ता जज साहेबांनी ऑर्डर देत कोर्टाचं कामकाज थांबवलेलं असतं. आता सर्वच जण कोर्टातून निघून जातात. इथे चैतन्य अर्जुनचं अभिनंदन करतो, तर ऊर्जा हे अर्जुनचं अभिनंदन करत असते. तर अर्जुन ऊर्जाचं कौतुक करत म्हणतो, ऊर्जा थँक्यू सो मच. तू जर वेळेत कोर्टात आज संतोषला घेऊन हजर झाली नसतीस तर काय झालं असतं हे मी खरंच नाही सांगू शकत, पण थँक्यू सो मच की तू वेळेत संतोषला कोर्टात हजर केलंस. तर सायली म्हणते, हो ना ऊर्जा, आज तुझ्यामुळे हे खुनाच्या आरोपातून मुक्त झाले, त्यांची निर्दोष सुटका झाली, ही फक्त तुझ्यामुळे ऊर्जा. खरंच तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. तर आता ऊर्जा म्हणते, सायली ताई तू माझे आभार मानणार आहेस का? अगं अर्जुन दादाला माहीत आहे एक वकील एका निरपराध माणसाला शिक्षा होताना पाहू शकत नाही. आता प्रिया पुढे येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन कॉंग्रॅच्युलेशन, अरे तू सुटलास ना, ते पाहून मला खरंच खूप बरं वाटतंय. आता सायली, ऊर्जा, अर्जुन सर्वच जण रागानेच प्रियाकडे पाहत असतात. प्रियाची ही नाटकं घरातील सर्वांनाच माहीत असतात. तर प्रिया पुढे म्हणते, बरं मी येते असं म्हणत आता प्रिया तिथून निघून जाते. तर आता सायली ऊर्जाला म्हणते, ऊर्जा आज तू सगळ्यात मोठ्या संकटातून आमच्या घराला वाचवलं आहेस. खरंच ऊर्जा तुझे खूप खूप आभार असं म्हणत सायली ऊर्जासमोर हात जोडते. ऊर्जा म्हणते, सायली ताई अगं हात वगैरे जोडू नकोस, मी खरंच असं मोठं काहीतरी केलं नाहीये. मी जे केलं ते तुझ्या आणि अर्जुन दादाच्या मैत्री खातर केलं आहे आणि मी फक्त माझी मैत्री निभावली आहे. तर आता चैतन्य म्हणतो, बरं अर्जुन, पोलीस आता संतोषला घेऊन जात आहेत, ते घेऊन जाण्या अगोदर आपल्याला संतोषशी बोलावं लागेल. अर्जुन म्हणतो, हो असं म्हणत आता अर्जुन, सायली, चैतन्य आणि ऊर्जा बाहेर येतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम संतोषला घेऊन बाहेर येते. अर्जुन संतोषला म्हणतो, संतोष थांब, नक्की काय झालं असं की तू अचानकच तुझी साक्ष बदललीस? संतोष तू तुझी साक्ष का बदललीस? ऊर्जा म्हणू लागते, संतोष अरे तू तर लोणावळ्याला सगळं सत्य सांगितलं होतं ना, सगळं खरं जे काही आहे ते तू मला सांगितलं, पण ऐनवेळी इथे आल्यानंतर तू तुझी साक्ष का बदललीस? तू असं का म्हणालास की हा खून तूच केलायस? तर संतोष म्हणतो, हो कारण हा खून मीच केला आहे, मीच खरा आरोपी आहे. तर ऊर्जा संतोषला म्हणते, संतोष एक गोष्ट विसरतोयस तू, डोळ्यात बघून मला माणसं ओळखता येतात आणि हा खून तू केला नाहीयेस हे मी अगदी त्याच वेळी ओळखलं होतं आणि त्याच वेळी तू खरंही सांगितलं होतं. तर आता सायली संतोषला म्हणते, कुठल्या तरी मोठ्या अडचणीमुळे तुम्ही एवढी मोठी जोखीम उचलताय ना, या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावलत, पण आम्ही गप्प बसणार नाही आहोत. तर अर्जुन म्हणतो, हो संतोष, खरा खुनी कोण आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि त्याच्या विरोधातील सर्व पुरावे आम्ही शोधून काढणार, आम्ही सत्य बाहेर आणणार. संतोषच्या डोळ्यातील अश्रू पाहताच अर्जुन संतोषला म्हणतो, तुझी इच्छा असू देत किंवा नसू देत, परंतु मी तुला जेल बाहेर काढणारच. आता त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम संतोषला घेऊन जातात आणि प्रिया मात्र टाळ्या वाजवतच या सगळ्यांच्या समोर येते. अर्जुन, सायली, ऊर्जा आणि चैतन्य प्रियाकडे पाहतात. प्रिया अर्जुनला म्हणते, वा
म्हणजे संतोषने आतमध्ये त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितलं की हा खून मी केलाय. तरी सुद्धा तुम्हाला तो निर्दोष वाटतोय का? की हा आळसुद्धा तुम्हाला माझ्यावरच टाकायचा आहे? नाही, हे सगळं करून झालं आहे, पण काहीही झालं तरी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही आहात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार. आता मात्र ऊर्जा खूप चिडलेली असते आणि कुठलाच विचार न करता ऊर्जा पुढे येते आणि प्रियाला काही कळण्या अगोदरच सनसनीत प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते, बस प्रिया, तू तुझं तोंड बंद ठेवशील ना तर बरं होईल. कारण आता तू कितीही वार केलेस, कितीही प्रयत्न केलेस, तरीसुद्धा तुझे हे वार अर्जुनदादा आणि सायलीताईवर काम करणार नाहीयेत. त्यामुळे यापुढे फक्त जपून राहा. आणि प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं सत्य कधी ना कधी सगळ्यांसमोर येणारच आहे. ते लपून जास्त दिवस राहणार नाही, कळलं का? आता मात्र प्रिया खूप चिडलेली असते. प्रिया आता ऊर्जाला म्हणते, तू कोण आहेस का माझ्या थोबाडीत मारणारी? तर सायली म्हणते, माझी मैत्रीण आहे ती. असं म्हणत आता सायली सुद्धा ऊर्जाच्या बाजूला येऊन उभी राहते आणि प्रियाला सडेतोड उत्तर देते. सायली प्रियाला म्हणते, प्रिया ग, तुला काय वाटलं तू मला एकटं पाडशील आणि हे कधीच बाहेर पडणार नाहीत? पण प्रिया, हा तुझा गैरसमज आहे. मी एकटी नाहीये. अगं, माझी एक मैत्रीण माझ्या मदतीला धावून आली तर एक क्षणार्धात हे जेलच्या बाहेर पडलेत. इथून पुढे तू वाचणार नाहीस, कारण माझ्या 12 मैत्रिणी एक एक करून तुझा मुखवटा फाडतील आणि आता मी बघते तू कशी वाचतेस. आता मात्र प्रिया खूप घाबरून गेलेली असते आणि शेवटी स्वतःच तिथून पळ काढते. आता सायली, चैतन्य आणि अर्जुन घरी येताच कल्पनाताई, प्रतिमा आत्या सर्वच जण आता अर्जुनचं औक्षण करतात. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, तुझं खूप खूप अभिनंदन. आज तू सगळ्यात मोठी लढाई जिंकलायस. असं म्हणत कल्पनाताई अर्जुनची दृष्ट काढतात आणि अर्जुनला घरात येतात. आता सर्वच जण एकत्र बसून त्यांच्या गप्पा चालू होतात. अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, मी तुला म्हणाले होते ना की तुझी निर्दोष सुटका होणार आणि या बाबतीत माझ्या मनात अजिबातच शंका नव्हती, कारण मला खात्री होती की या सगळ्यातून तू निर्दोष बाहेर येणार. आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर घरातील प्रत्येक जण अर्जुनचं कौतुक करत असतात. प्रतापराव अर्जुनचं कौतुक करत म्हणतात, अर्जुन, खरंच तू छान केस लढलायस. आणि सांगू का, तर चैतन्य तिथे असल्यामुळे आम्हाला प्रत्येक अपडेट मिळत होत्या. त्यामुळे आता आश्चर्यचकित होण्यासारखं किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण खरं तर आमचं टेन्शन मात्र वेगळंच होतं, कारण यावेळी तू आरोपी म्हणून उभा होतास. आता मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. ते क्षण सर्वांना आठवतात. तर आता चैतन्य म्हणतो, काका, मी तुम्हाला खरं सांगू का, ऊर्जाच्या मदतीमुळे हे सगळं काही शक्य झालं आहे. ऊर्जाची जी काही मदत झाली त्याचाच तर आम्हाला फायदा झाला आहे. तर चैतन्य म्हणतो, हो, हे मात्र अगदी खरं आहे. म्हणजे तू, सायली, इन्स्पेक्टर सावंत आणि घरचे सर्वजण होताच माझ्यासोबत, परंतु ऊर्जा तिथे आली आणि मला खात्री पटली की मी आता ही केस जिंकणारच. तर सायली म्हणते, पण चैतन्य भाऊजी, तुमची सुद्धा या सगळ्यामध्ये खरंच खूप मदत झाली आणि त्यामुळे तुमचे सुद्धा आभार. चैतन्य म्हणतो, एक मिनिट, आभार काय तू असेच मानणार आहेस का? नाही, हे तर अजिबातच चालणार नाही. तू एक काम करतेस का, मला आवडणाऱ्या सगळ्या पदार्थांची लिस्ट मी तुला पाठवणार आणि त्यानंतर तू ते पदार्थ आम्हाला बनवून घालायचे आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून त्या पदार्थांचा आस्वाद घेणार. आणि हो, काळजी करू नकोस, लिस्ट काही मोठी नाहीये, 70-80 पदार्थ असतील. आता मात्र घरातील सर्वच जण हसू लागतात. सायली म्हणते, बरं, काही काळजी करू नका, मी ते सगळे पदार्थ तुम्हाला करून घालेन. तर त्यानंतर सुमन काकू म्हणतात, अर्जुन, तू निर्दोष आहेस हे आम्हाला माहीत होतं, आम्हाला 100% खात्री होती, परंतु शेवटी काळजी वाटायची ती वाटतच होती रे. अर्जुन, अरे, सर्व पुरावे तुझ्या विरोधात होते, परंतु काही कमी कालावधीतच तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलंयस. अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे सुमन काकू. खरं सांगायचं तर ही केस म्हणजे माझ्या आयुष्यातील आतापर्यंत मी जे काही केस लढलो त्यातील सगळ्यात कठीण केस होती, कारण या केसमध्ये मीच गुन्हेगार म्हणून चौकटीत उभा होतो. आजपर्यंत मी माझ्या क्लायंटला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधत होतो, परंतु आज मात्र मलाच निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला पुराव्यांची गरज होती. त्यामुळे थोडा ट्रेस तर आला होता, पण खरं तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून कसं वाटतं हे मात्र मी यावेळी अनुभवलं. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन, आता हे संकट पूर्णपणे टळलेलं आहे, त्यामुळे आता या विषयावर चर्चाच नको.
कल्पनाताई म्हणतात, बरं विमल, आज आपण सगळं जेवण अर्जुनच्या आवडीचं बनवायचं आहे. तर विमलताई म्हणतात की हो, सायलीताईंनी अगोदरच या सगळ्याची कल्पना मला दिली होती आणि म्हणूनच मी सगळी तयारी करून ठेवली आहे. कल्पनाताई सायलीचं कौतुक करत म्हणतात, चौफेर लक्ष असावा तर सायलीसारखा. कुठलीच गोष्ट तिच्या नजरेतून कधीच सुटत नाही. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी अहो सायली अर्जुनची दृष्ट काढा ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो हो, अगोदर त्यांची दृष्ट काढून घे. कल्पनाताई आता विमलला आवाज देतात आणि दृष्ट काढण्याचं साहित्य आणायला सांगतात. तर त्यानंतर कल्पनाताई स्वतःहूनच आपल्या सुनेची आणि मुलाची दृष्ट काढतात. तर त्यानंतर प्रतापराव म्हणतात, सायली अर्जुन आता तुम्ही जायचं खोलीत आणि आराम करायचा आणि हो, जेवणाच्या वेळीच खाली यायचं, तोपर्यंत मस्त आराम करायचा. सायली आणि अर्जुन म्हणतात की हो चालेल. आता सायली अर्जुन रूममध्ये जाणार, परंतु त्याचवेळी अश्विन म्हणू लागतो, एक मिनिट, मला तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी दाखवायचं आहे. तर आता अश्विन त्याच्या मोबाईलमध्ये आलेली न्यूज अर्जुनला दाखवतो आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची शांता यांच्या केसमधून निर्दोष सुटका झालेली आहे. आज कोर्टामध्ये ही गोष्ट सिद्ध झाली की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा कोणीतरी असा शत्रू आहे की त्यांनी हे सगळं काही केलं आणि त्यानंतर या सगळ्याचा आळ त्यांनी अर्जुन सुभेदार यांच्यावर टाकला होता. त्यांना अडकवण्याचा प्लॅन केला गेला होता. परंतु नेहमीप्रमाणे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केलेला आहे आणि या आरोपातून स्वतःची सुटका केली आहे आणि त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांच्यासमोर कोणीही जिंकू शकत नाही. आत्तापर्यंत एकही केस न हरण्याचा त्यांचा रेकॉर्ड त्यांनी आज तर विक्रम गाठला आहे. त्यामुळेच आमच्या चॅनलकडून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा. आता सर्वच जण टाळ्या वाजवतात, अर्जुनचं कौतुक करतात, परंतु प्रियाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडालेला असतो. तिचा चांगला जळफळाट होत असतो. अर्जुनला अडकवायला निघालेली प्रिया आता हळूहळू या सगळ्यात स्वतःच अडकत चाललेली असते. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, कालपर्यंत हेच लोक तुझ्याबद्दल किती वाईट बातम्या देत होते, पण आता बघ ना काय बोलतायत. आता तर तुझ्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर चैतन्य म्हणतो, बघा ना, 180 डिग्री टर्न मारला आहे आता यांनी. तर प्रतिमा आत्या म्हणतात, त्या दिवशी हीच लोक ज्यावेळी मोर्चा घेऊन घरापर्यंत आले होते ना, त्यावेळी तर आम्ही पूर्णपणे घाबरून गेलो होतो, पूर्ण बिथरून गेलो होतो. त्या क्षणी काय करावं आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण अर्जुन, बघितलं ना, सत्य जास्त वेळ लपून राहत नाही. आता यांना सुद्धा मान्य करावं लागलं की तू जिंकलास. इथे मात्र प्रिया मनाशीच म्हणते की मला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये अर्जुन अडकेल आणि मी मात्र सुटेन, परंतु नाही. आता अर्जुन पुन्हा एकदा बाहेर पडलाय. म्हणजे आता तर सायली अर्जुन हात धुवून माझ्या मागे लागणार. यांनी जे जे पुरावे माझ्या विरोधात गोळा केले आहेत ना, ते सगळे पुरावे मला नष्ट करावे लागतीलच. ते पुरावे जर मला नष्ट करायचे असतील तर त्यासाठी मला पैसा लागेल आणि हा पैसा फक्त मला अधिराजच देऊ शकतो. तर अस्मिता सायली अर्जुनला म्हणते, सायली अर्जुन, आता तुम्ही थांबू नका, जा तुमच्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम करा. आता सायली अर्जुन निघालेली असतात आणि त्याचवेळी प्रिया अधिराजला भेटायला जायचं असतं. तर आता अश्विनला म्हणू लागते, अश्विन, आता मला ऑफिसला जावं लागेल, आमची एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी निघाले तर चालेल ना? अश्विन म्हणतो, आता कसली मीटिंग आणि तीही एवढ्या रात्री? तर प्रिया म्हणते, अरे US वरून एक क्लायंट येणार आहेत आणि ते पहाटेच निघणार आहेत, त्यामुळे त्यांना काही डिझाईन्स दाखवायचे आहेत. जास्त वेळ लागणार नाही, पण मला जावं लागेल. आई बाबा, मी निघाले तर चालेल ना? तर आता प्रतापराव म्हणतात, तू आम्हाला काय विचारतेस? तुला जर कुठे जायचं असेल तर तुला तुझ्या नवऱ्याचीच परवानगी घ्यावी लागेल. तू तुझ्या नवऱ्याला विचार आणि जा, आम्ही नाही तुला थांबवत. असं म्हणत प्रतापरावांनी आता प्रियाला काहीच उत्तर दिलेलं नसतं. प्रिया आता अश्विनकडे पाहते. इथे मात्र सायली अर्जुन विचार करू लागतात की नक्की प्रियाला कुठे जायचं आहे. तर अश्विन प्रियाला म्हणतो, ठीक आहे, तुझं कामसुद्धा माझ्यासारखंच आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असं नाही होऊ शकत, त्यामुळे तुला जर मीटिंग असेल तर तुला जावंच लागेल. त्यामुळे तू जा, पण सावकाश आणि वेळेत घरी ये. तर प्रिया म्हणते, हो थँक्यू अश्विन. असं म्हणत प्रिया लगेच अधिराजला मेसेज करते आणि म्हणू लागते, आता आपल्याला ताबडतोब भेटावं लागेल, मी आत्ता घरातून निघत आहे. इथे आता प्रिया घराबाहेर पडते. तर सायली अर्जुनला म्हणते, ही आता एवढ्या रात्री कुठे जात आहे? नक्कीच इथे हिची कुठलीही मीटिंग वगैरे काही नसणार, ही सगळं काही खोटं बोलत आहे. तर आता अर्जुन म्हणतो की ही नक्कीच अधिराजला भेटायला जाते. सायली, तू अधिराजला फोन कर. आता सायली अर्जुन रूममध्ये निघून जातात.
तर इकडे कल्पनाताई विमलला म्हणतात, बरं विमल, आम्ही सुद्धा आमच्या रूममध्ये आहोत, जेवण झाल्यानंतर आम्हाला आवाज दे, असं म्हणत आता सर्वच जण तिथून निघून जातात. अश्विन चैतन्यला म्हणतो, मी सुद्धा फ्रेश होऊन येतो. तर आता अस्मिता चैतन्यला म्हणते, चैतन्य थोडं बसशील का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. चैतन्य म्हणतो, हो बोल ना अस्मिताई, काय झालंय. तर अस्मिता म्हणते, मला सांग, अर्जुन एवढा प्रतिष्ठित वकील आहे आणि एवढा हुशार वकील आहे, तरी सुद्धा अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न नक्की कोणी केला असेल रे, या सगळ्यात कोणाचा हात असेल. तर आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई अंदाज असे खूप आहेत, परंतु फिक्स असं नक्की कोणी केलं असेल हे सांगता येत नाही, पण ज्याने कोणी केलंय ना तो माणूस लवकरच सगळ्यांसमोर येईल. तर अस्मिता म्हणते, पण नक्की ती व्यक्ती कोण आहे. तर चैतन्य म्हणतो, जाऊ देत ना अस्मिताई, तू नको एवढा विचार करूस, मी ना तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. अस्मिता म्हणते, खरंच काय आणलंयस. तर आता चैतन्य म्हणतो, एक मिनिट मी देतो तुला, असं म्हणत आता चैतन्य अस्मितासाठी आणलेला सरप्राईज देत अस्मिताला म्हणतो, तुला नखं रंगवायची खूप सवय आहे ना, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना पाहायचो की तू सतत नखं रंगवत असायची. मी असा विचार केला की आता तुला ज्याची आवड आहे तेच तू केलं पाहिजे, आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे नेल आर्ट किट. आता ते पाहून अस्मिता खुश होते. तर अस्मिता चैतन्याला म्हणते, तू अश्विन आणि अर्जुन मी जेव्हा नेल पॉलिश लावायची ना तेव्हा मला किती त्रास द्यायचा रे. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही, आता तुला कोणीच त्रास देणार नाही. तर अस्मिता म्हणते, नाही पण बाळामुळे सतत माझा हात पाण्यात असतो, आणि तसंही नेल पॉलिश लावून मी कोणाला दाखवू. असं म्हणत अस्मिता अस्वस्थ होते, तिला खूप वाईट वाटतं. तर आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई आपलं काय ठरलंय, कोणाला काय वाटेल याचा विचार करायचा नाही किंवा कोणाला काही दाखवण्यासाठी करायचा नाही. तुझा आनंद आहे ना, मग तुला तुझा आनंद शोधायचा आहे. तुझा आनंद ज्या गोष्टीत असेल ते तुला करायचं आहे, आणि तो आनंद तुला मिळवण्याचा हक्कही आहे, आणि आनंदात राहण्याचा सुद्धा हक्क आहे. आता कुठे चैतन्यमुळे अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. अस्मिता म्हणू लागते, थँक्यू सो मच चैतन्य. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन रूममध्ये येतात. तर सायली म्हणू लागते, आज सगळ्यात मोठं संकट दूर झाल्यासारखं वाटतंय, सगळ्यात मोठं ओझं. तर आता अर्जुन म्हणतो की नाही, संकट तर दूर गेलंच नाहीये, खरं तर आता सुरुवात झाली आहे, प्रियाचा मुखवटा फाडायची सुरुवात. शांता मावशीचा खून प्रियानेच केला आहे, आणि हे मला कोर्टात सिद्ध करायचं आहे. तर सायली म्हणते, पण या सगळ्याचा आळ तर संतोषने स्वतःवर घेतला आहे. तर आता अर्जुन म्हणतो की हो, परंतु यात सुद्धा प्रियाचाच हात असणार. प्रियाने नक्कीच त्याला पैसे दिले असणार, किंवा त्याला धमकी दिली असेल, त्याला ब्लॅकमेल केलं असेल, आणि म्हणूनच संतोषने खोटी साक्ष दिली आहे. म्हणूनच संतोषला हा आळ स्वतःवर घ्यावा लागला, आणि आता तर आपल्याला त्याचेच पुरावे शोधायचे आहेत. आता अर्जुन या सगळ्याचा विचार करत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अधिराज प्रियाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, प्रिया मी तुझ्यासाठी हवी ती किंमत मोजायला तयार आहे, तू तुझा फोन चेक कर, 5 लाख रुपये आले आहेत. आता अधिराज प्रियाला पैसे पाठवत असतो, परंतु या सगळ्याचे पुरावे त्याने अगोदरच गोळा केलेले असतात. अधिराजने तिथे कॅमेरा लावलेला असतो, आणि प्रियाच्या सगळ्या हालचाली त्यामध्ये कॅप्चर होत असतात. तर आता सायली अर्जुनला म्हणते, आपल्या हाती आता हवे तेवढे पुरावे लागले आहेत, पुरेसे पुरावे आपल्या हाती आहेत, त्यामुळे आता आपण कामाला लागायला काहीच हरकत नाही. आता सायली ज्यावेळी मोबाईल चार्जिंगला लावते त्यावेळी सँडीचा फोन आलेला असतो. प्रिया पाहते तर सँडीचा फोन असतो. प्रिया फोन उचलते तर सँडी म्हणतो, तुम्ही पुराव्यासाठीच फोन केला असेल ना, पण डोंट वरी, प्रियाच्या अफेअरचे सगळे पुरावे माझ्या हातात आहेत. आता हे ऐकल्यानंतर प्रिया चांगलीच घाबरून गेलेली असते. आता हे सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रिया नक्की कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.